सखी व सोनी मराठी आयोजित मधुबाला ते माधुरी नृत्य स्पर्धा 2026 ही स्पर्धा दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी मेहता कॉलेज येथे उत्साहात पार पडली। महाराष्ट्र सखी महिला व्यासपीठ गेले 5 वर्ष महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे। वर्षभर विविध स्पर्धा, श्रावण सोहळा, नवरात्रोत्सव, पाककला, सहली, व्यवसाय मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे तसेच महिलांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन व कायदेशीर सल्ला असे उपक्रम आयोजित केले जातात। या माध्यमातून महिलांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक प्रगती साधता येते। या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांपैकी एक भाग म्हणून मधुबाला ते माधुरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला स्पर्धक व प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी किरण म्हेत्रे, स्थायी समिती सभापती नगरसेवक अशोक पाटील तसेच डॉक्टर साक्षी दीपक गायकवाड उपस्थित होत्या। यावेळी रंजना शिंत्रे, ॲडव्होकेट संध्या सावंत आणि संगीता पाटील यांनीही उपस्थिती लावली। कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र सखी संस्थापक अध्यक्ष हेमलता गायकवाड होत्या, तर मुख्य प्रायोजक ॲडव्होकेट दीपक गायकवाड होते, तर सहप्रायोजक म्हणून देव मसाले यांचे सहकार्य लाभले। विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लावली। सर्वप्रथम प्रमुख पाहुणी प्रियदर्शनी इंदलकर, डॉक्टर साक्षी गायकवाड व परीक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच आलेल्या सर्व पाहुणे व मान्यवरांचे व्यासपीठावर सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। नृत्य स्पर्धा ही ग्रुप डान्स व सोलो डान्स अशा 2 गटात घेण्यात आली, तर लकी ड्रॉ काढण्यात आले। यात 3 विजेत्यांना पैठणी देण्यात आली। सर्व स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मान चिन्ह व बक्षीस देण्यात आले। या प्रसंगी स्पर्धेचे परीक्षण नृत्य विशारद परीक्षक स्मिता परब, रम्या प्रसाद, चैताली दळवी व झुंबा ट्रेनर संध्या लाड यांनी केले। कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता निवेदक नितीन घाणेकर यांनी उत्कृष्टरित्या सादर केले। तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऐरोलीतील प्रतिनिधी उत्कर्षा पाटील, तृप्ती म्हात्रे चौगुले, अनुष्का गायकवाड, अश्विनी घोरपडे यांनी खूप मेहनत घेतली। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी प्रियदर्शनी इंदलकर। महाराष्ट्र सखी आणि सोनी मराठीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला मधुबाला ते माधुरी या कार्यक्रमात मी सहभागी झाले। खूप छान कार्यक्रम होता, खूप छान उत्साह होता सगळ्या महिलांचा आणि आवर्जून महाराष्ट्र सखीच्या पुढच्या कार्यक्रमांना नक्की जा। धन्यवाद। थँक्यू। खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र सखी मधुबाला ते माधुरी आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या महाराष्ट्र हास्य जत्रेच्या अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर यांचं या ठिकाणी उपस्थिती, त्याचबरोबर या अनेक या ऐरोली भागामध्ये या महाराष्ट्र सखीच्या प्रमुख आणि ज्या संस्थापकीय अध्यक्ष आहेत त्या समाजसेविका, या नवी मुंबईच्या प्रामुख्याने ज्यांना खऱ्या अर्थाने समाजसेविका म्हणून ओळखलं जातं त्या आमच्या हेमलता गायकवाड मॅडम यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सातत्याने सालाबादप्रमाणे सखी महाराष्ट्र सखी हा कार्यक्रम होत असतो, परंतु यावेळेला या ऐरोलीच्या आमच्या हेमलता मॅडम असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी सातत्याने वाशीला कार्यक्रम होतो, परंतु यावेळेला या ऐरोलीतील सर्व महिला माता भगिनींना ऐरोलीमध्ये हा कार्यक्रम ठेवला आहे। सर्वप्रथम त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। खरं पाहिलं तर या कार्यक्रमाप्रसंगी अनेक वेगवेगळ्या स्तरावरती मान्यवर आलेले आहेत। या ठिकाणी काही कलाकार आहेत, या ठिकाणी राजकीय काही मंडळी आहेत, या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाजसेवक काही आहेत, असे अनेक मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले आहेत आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येने माता भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत। मी तर हेमलता मॅडमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, कारण त्यांच्या हातून महाराष्ट्र सखीच्या माध्यमातून सर्व या नवी मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या माता भगिनींकरता चूल मूल न राहता खऱ्या अर्थाने त्यांना एक व्यासपीठ तयार करून दिलंय आणि या व्यासपीठच्या माध्यमातून त्यांची कला सादर करण्याची संधी दिली आहे। खरं पाहिलं तर याच्यामध्ये आपण पाहताय देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये महिला चूल मूल मर्यादित न राहता या ठिकाणी 50% आपण पूर्वी म्हणत होतो, परंतु आज 50% पेक्षा जास्त अधिक महिला या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात। त्याचाच भाग म्हणून हेमलता मॅडम या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाजसेविका म्हणून काम करतायत
त्यांच्या या कार्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम अजून अधिक बळकट होईल. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना या ठिकाणी आम्ही स्वतःहून निमंत्रण करून हेमलता मॅडमला मदत करण्याचा मानस या ठिकाणी स्थायी समिती सभापती या नात्याने त्यांचा छोटा भाऊ म्हणून या ठिकाणी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देऊन त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना खूप खूप कौतुक करतो त्यांचं. धन्यवाद. सोनी मराठी चॅनल आणि महाराष्ट्र सखी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला. हेमलता गायकवाड मॅडम यांनी मलाही इथं समाज कल्याण अधिकारी किरण मेत्रे मलाही आमंत्रित केलेलं आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांना इथे बोलवण्यात आले. विविध स्तरातील महिलांनी नृत्य सादर केले आणि इथून पुढेही त्यांनी सर्व महाराष्ट्रभर त्यांचे कार्यक्रम असेच साजरे होऊ देत आणि सर्व गटातील महिलांना या कार्यक्रमाअंतर्गत नृत्य सादर करण्याची संधी मिळू दे अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि महाराष्ट्र सखी मंचचे आभार मानते. थँक्यू. ते ज्या महिलांनी सहभाग घेतला तर त्याच महिलांना किंवा समाजातील इतर सर्व महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हेमलता गायकवाड मॅडम जे प्रयत्न करत आहेत त्यांना परमेश्वर असेच यश देवो आणि सर्वांच्या सहकार्याने त्यांना प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर साक्षी दीपक गायकवाड. आज सोनी लिव्ह मराठी आणि महाराष्ट्र सखी यातर्फे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला तो खूपच सुंदररीत्या पार पडला आहे आणि सर्व जे महिला आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे. मला इथे आमंत्रण दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. प्रथम महाराष्ट्र सखी आणि सोनी मराठीचे मी मनापासून धन्यवाद आभार मानतो की या कार्यक्रमामध्ये मधुबाला ते माधुरी हा डान्स कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहप्रायोजक म्हणून आपण आम्हाला म्हणजे हे दिलं एक आम्हाला एक संधी दिली सहप्रायोजकाकरता. त्यामुळे आम्ही आपले आभार मानतो मनापासून आणि खूप उत्कृष्ट कार्यक्रम हा खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या आपण पार पाडला. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. देव मसाल्यांचं सांगायचं झालं तर 2018 पासून देव मसाल्यांचं आपलं प्रोडक्शन सुरू आहे आणि महाराष्ट्रात घरोघरी देव मसाले पोचले आहेत आणि इतरही म्हणजे देशामध्ये 5 ते 6 देशांमध्ये देव मसाले पोचले आहेत. जसे की फिलिपाईन्स, कॅनडा, अमेरिका अशा बरेच राष्ट्रांमध्ये पण देव मसाले पोचले आहेत. असेच प्रेम आपल्या देव मसाल्यांवर आपण करा आणि नवनवीन संधी आपल्या देव मसाल्यांना यापुढेही आपण द्याल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र सखी चा कार्यक्रम आमची हेमलता गायकवाड सादर करत असते आणि या ठिकाणी सर्व नवी मुंबईतील पनवेलमधील सर्व महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये खरं तर सगळ्या स्तरातील महिला सहभागी होतात आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळते. तसंच महिलांना वेगवेगळे रोजगार उपलब्ध होतात किंवा महिलांसाठी त्या सक्षम व्हाव्यात म्हणून त्यांना मार्गदर्शन मिळतं. मेडिकल त्यांना काय सुविधा आहेत याची माहिती मिळते. असे अनेक विविध रंगी कार्यक्रम महाराष्ट्र सखीच्या वतीनं हेमलता घेत असते आणि तिचे खरंच मी मनापासून तिला हार्दिक शुभेच्छा देते आणि तिचं कौतुक देखील करते. कारण आमच्यासारख्या ज्या सिनियर महिला आहेत त्यांनी या तरुण महिला बाहेर येतात त्यांना सहकार्य करणं किंवा त्यांना सपोर्ट करणं हे आमचं काम असेल. त्यामुळे मी हेमलताला नेहमीच सहकार्य आणि सपोर्ट करत असते आणि त्यामुळेच असे हे मोठमोठे कार्यक्रम होत असतात. पुन्हा एकदा हेमलताला धन्यवाद. नमस्कार. आमचा हा नारी शक्ती ग्रुप आहे. आज महाराष्ट्र सखीने जो आम्हाला मंच उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल त्यांचा मी सर्वात आधी आभार मानते. आणि मेन म्हणजे त्यांनी जी थीम ठेवलेली मधुबाला ते माधुरी ही एक वेगळी त्यांनी थीम ठेवलेली आणि त्यामुळे त्याच्यावर डान्स करायलाही आम्हाला
आवडला, म्हणजे आम्ही एन्जॉय केलं. आम्ही खूप एन्जॉय केलं ऍक्च्युली. लास्ट म्हणजे ही जेव्हा थीम दिली ना तेव्हा आमच्या मनामध्ये असं चालू झालं की आता काय प्रॅक्टिस करायची, कुठून सुरुवात करायची. तर स्टार्टिंग म्हणजे आहे ना, काळ बदलतो, नवीन काळ आलेला आहे. म्हणजे जसं 2026 आलंय, पण गाणी निवडले गेले ते 72 90s मध्ये, आणि त्याचा जिवंतपणा दाखवायचा असं आमच्या सगळ्यांच्या मनात आलं की ही गाणी अजूनही कशी स्टेज गाजवू शकतात किंवा हे कसे स्टेज आम्ही अजूनही छान प्रकारे परफॉर्म करू शकतो, हे ह्या म्हणजे नृत्यातून आम्ही दाखवायचा प्रयत्न केला होता. आमच्या नृत्यामध्ये आम्ही श्रीदेवीची जादू आणि धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित तिची आम्ही अदा दाखवलेली आहे. हा बोला ना सर. हा, तसंच म्हणजे खरंच थँक्यू महाराष्ट्र सखी, त्यांनी स्त्रियांसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध केला असतो. स्त्रियांसाठी असा नेहमी प्लॅटफॉर्म म्हणजे गरज असते अशा प्लॅटफॉर्मची. लेडीजला सगळ्यांना बाहेर यायचं असतं पण प्लॅटफॉर्म मिळत नसतो. मग थोड्या वेळासाठी क्षणासाठी आम्ही आमचं विरुंगळ गाणे घरदार सगळं विसरून ह्या म्हणजे आजच्या महाराष्ट्र सखीने दिलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही म्हणजे मंत्रमुग्ध झालो होतो. थोड्या वेळासाठी विसरलो होतं की आम्ही सगळ्या आया आहोत, कोणाची तरी पत्नी आहोत, कोणाची तरी सून आहोत, आणि अजूनही की आम्ही वर्किंग वुमन आहोत. म्हणजे आम्हाला जे स्त्रियांसाठी जो प्लॅटफॉर्म हवा होता हा महाराष्ट्र सखीने प्रोव्हाइड केला, त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे सगळ्या जणी खूप खूप धन्यवाद करतो. माझं नाव दीक्षा धीर आगरकर आहे आणि मी जिथे मी गाण्यामध्ये भाग घेतला, स्पर्धामध्ये कॉम्पिटिशन घेतलंय, त्यात माधुरी मधुबाला हे काहीतरी होतं, पण केलं तरी घरी खूप प्रॅक्टिस केली. त्यामध्ये अर्थ समजून घेतला, त्याचं गाणं समजून घेतलं, मग ते स्टेप कुठे पकडायची कुठं नाही, एक्सप्रेशन द्यायचा, आणि डान्स शिवाय कुठं आपलं फळ भेटत, कष्ट केल्यावरच आपल्याला कुठेतरी फळ भेटतं. सराव करा आणि समजून घ्या. तिथं तिथं आपण मी क्लासमध्ये पण गेली होती पण तिथं मला जमलं नाही, आणि हळूहळू मी समजून घेतलं, मी स्वतः केलंय. मम्मी पप्पांनी सांगितलं कसं करायचं काय, त्यांनी सांगितलं मी केलं, तिथपर्यंत आली. महाराष्ट्र सखी या डान्स मला संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र सखी आणि सोनी मराठी यांच्या संयुक्त दरम्यान प्रथमच आम्ही ऐरोलीत हा प्रोग्राम घेत आहोत. इतर आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी या वेगवेगळ्या महिलांना कला सादर करण्याची एक संधी आम्ही देतो या प्लॅटफॉर्मवरून. आणि महिला फक्त नुसतं डान्सच करत नाही, तर त्यांचे वेगवेगळे स्किल आहेत, त्या स्किलला आम्ही प्रोत्साहन देतो. आणि चूल आणि मूल या ह्याच्यातून निघून महिलांनी पुढे येण्यासाठी आम्ही खरं तर हा मंच दिलेला आहे. महाराष्ट्र सखी मंचाची खूप मोठी व्याप्ती आहे आणि या व्याप्तीला धरून विविध कार्यक्रम विविध विषयांवर आम्ही सातत्याने सादर करत असतो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मान्यवर वेगवेगळे कलाकार येतात आणि महिलांना प्रोत्साहन देतात. आणि या ह्याच्यामधून महिला पुढे येऊन त्यांनी काहीतरी सक्षमपणे करावं असा आमचा एक विचार आहे. आणि म्हणून हा माझा मंच, हा मी आहे आणि ही माझी कला आहे, या संदर्भातून आम्ही वेगवेगळे ही कला सादर करत असतो. आणि ह्या महिलांना पुढे कशा पद्धतीने न्यायचं याच्याबद्दल सतत विचार करतो आणि सतत कार्यक्रमाची आखणी अशाच पद्धतीने होत असते. आणि म्हणून सर्व ऐरोलीच्या सर्व महिलांना आम्ही आवाहन करू की नक्कीच या व्यासपीठामध्ये सहभागी व्हा आणि आनंद मिळवा. धन्यवाद. आणि सर्व मान्यवरांचे तसेच सर्व पत्रकार बांधवांचेही मनापासून स्वागत करते आणि खूप आभार मानते. धन्यवाद.